नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान भाग 1 मधील प्रयोग क्रमांक 7 हा पाहणार आहोत। दोन रोधकांचा समांतर जोडणीतील परिणामी रोध काढणे, म्हणजेच दोन रोध दिले असतात ते समांतर जोडणीत जोडून त्याचा सममूल्य रोध काढणे, हे आपल्या प्रयोगाचे शीर्षक आहे, उद्देश आहे। यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते आहे, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बॅटरी, म्हणजे हा इलेमीटर आहे। या ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे, या ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे। कळ, स्विच, मिलीमीटर, कनेक्टिंग वायर हे 2 मिलीमीटर आहेत। या ठिकाणी वरती व्होल्ट मीटर आहे आणि इथं दोन रोध आहेत, R1 R2। ज्यावेळी दोन रोध समांतर म्हणजे एकाखाली एक जोडले जातात त्यावेळेला त्याला समांतर जोडणी म्हणतात, आणि ज्यावेळी ते एका पुढे एक किंवा एका मागे एक जोडले जातात त्याला एकसर जोडणी म्हणतात। आणि मग या रोधामध्ये या दोन्ही रोधांमध्ये निर्माण होणाऱ्या दोन बिंदूतून A आणि B या दोन बिंदू मधील सममूल्य रोध हा आपल्याला काढायचा आहे। त्यासाठी या पद्धतीची रचना आहे, बॅटरी, कळ, मिलीमीटर। इथं पॉइंट A आहे, या बाजूला ऋणाग्र B पॉइंट, या A आणि B पॉइंट मध्ये हा व्होल्ट मीटर समांतर जोडणीत आहे आणि 2 मिलीमीटर या ठिकाणी एक एकसर जोडणीत जोडलेले आहेत बॅटरीला। यामधून जाणारी विद्युत धारा R1 रोधातून किती जाते तो मिलीमीटर दाखवेल, R2 मधून किती जाते हा मिलीमीटर दाखवेल। यावेळी व्होल्टेज आणि मिलीमीटर यांचा भागाकार केला की त्या भागाचा व्यस्तांकाची बेरीज केली की आपल्याला परिणामी सममूल्य रोध मिळतो, तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। तर या पद्धतीची जोडणी आहे। ही जोडणी केल्यानंतर आपल्याला स्विच ऑन करायचे। पहिल्यांदा इलेमीटर चालू केला, स्विच ऑन केले आपण। स्विच ऑन केल्यानंतर यामधून विद्युतधारा पास जाईल। या दोन टोकामध्ये निर्माण होणारा विभवांतर हा व्होल्ट मीटर दाखवेल। जे काय व्होल्टेज येईल त्या व्होल्टेजचं रूपांतरण मिली व्होल्ट मध्ये करायचं आहे आपल्याला, कारण ह्या दोन जे मिलीमीटर दिलेले आहेत विद्युतधारा मोजणारे ते मिलीमीटर मध्ये, त्यामुळे याचं रूपांतरण मिली व्होल्ट मध्ये करायचं। आणि या मिली व्होल्टला, या व्होल्टेजला मिलीमीटर 1 मिलीमीटर 2 म्हणजे I1 I2 या दोघांनी वेगवेगळ्या भागायचा, आलेल्या भागाकाराची व्यस्तांकाची बेरीज ही सममूल्य रोध दर्शवली। इथं आपल्याला एक डायग्राम दिसत आहे, या पद्धतीनं ही रेखाकृती आहे, हे सूत्र दिलेलं आहे। आता आपण वाचन घ्यायचं, एक वाचन घेतलं की आपल्या लक्षात येईल। तर मी इथून करंट पास केलेला आहे आणि या ठिकाणी व्होल्टेज ठेवलेला आहे मी 4.2 व्होल्ट, 4.2 व्होल्ट आहे। त्यावेळी इथला मिलीमीटर याचं वाचन आपल्याला घ्यायचं। बघा, परत वाढवलं, कमी केलं, त्या पद्धतीनं जर 4.2 असेल तर या ठिकाणी येणारं जे वाचन आहे ते आपल्याला त्यावेळी बघायचं आहे की I1 इथलं वाचन आहे 45 मिलीमीटर, I2चं सुद्धा वाचन किती आहे 45, सेम आहे। म्हणजे याच्यातून 45 जाते, याच्यामधून सुद्धा 45च विद्युतधारा जाते। ही विद्युतधारा R1 मधून जपास होईल, त्यावेळी निर्माण होणारा अडथळा या दोघांचा भागाकार केला की मिळेल आपल्याला। म्हणजे 4.2 गुणिले 1000 म्हणजे 42 भागिले 55 केले ते आलेला भागाकार म्हणजे R1 असेल। तर 42 भागिले परत 55 केले की आलेला भागाकार कोणता असेल, R2 असेल। या भागाकाराच्या व्यस्तांकाची बेरीज आपल्याला या उपकरणाच्या सहाय्याने काढायची आहे। आता आपल्याला विद्युतधारा कमी केली, वाढवली, इथून आपण इलेमीटरच्या सहाय्याने वाढवतो। या पद्धतीने पहा, मी 6 केलं असेल किंवा या ठिकाणी 5.8 आहे, त्यावेळी इथले किती व्होल्टेज येते हे बघायचे, किती विद्युतधारा जाते हे बघायचे। अशी 2 वाचनं घ्यायची आणि आपल्या प्रयोगाची आणि त्यांच्या सूत्रात किमती टाकून व्यस्तांक काढा, तुम्हाला समांतर जोडणीतील सममूल्य रोध